गाभण आहे की गाभण आहे? 1.5 महिना झाला गेले. हां गाभण 1.5 महिना झाला. काय सांगाल किंमत? 50,000 रुपये. मुरा 1.5 महिना झाला गाभा गेलेला आहे. काय आता चेक वगैरे काय 1.5 महिना 3 महिन्याला चेक करता येते? 3 महिन्याला. हां काय सांगाल किंमत म्हणलं? 50,000 रुपये. कोण्या गावचे तुम्ही? इजळी. सोडायची किंमत शेवटी 45 मागितले बाजारात? मागली 40ला. 40ला मागितलं. 45ला सोडतो म्हणा. नंबर सांगा तुमचा. 85 83 29 35 49 05. 75 83 29 35 49 05. कितीला मागेल? 50,000 म्हणा तर 40ला मागलेत म्हणा 45ला सोडतो म्हणा. बरोबर का? 1.5 महिना झाला गाभा गेली म्हणे. ठीक है धन्यवाद. शौक के वास्ते लिए वाला है. वो देखा है वीडियो? वो कितना क्या वीडियो देखे? बहुत भागा वीडियो अपना 20,000 का क्या वीडियो? इंस्टा पे देखो 50 60 70 हज़ार के ऊपर गया व्यूज. हाँ हमारा इतना का लो आहे ना सब. ठीक आहे काका धन्यवाद. इलेली आहे? किती दिवस झाले? 6 दिवस झाले. 6 दिवस झाले. काय सांगायला किंमत? 1,40,000. वडा पुढे. बस फायनल 1,40,000. दूध गॅरंटी का? 5 लिटर दूध गॅरंटी. किती वारीची आता? दुसऱ्या नाही का? दुसऱ्या वारीचे 5 लिटर दूध. 1,40,000 रुपये किंमत. काय सांगायला शेवटी? 21ला देऊ. 1,30,000ला मागितलेत बाजारामध्ये? मागितली 20ला. 1,20,000ला मागितले. 1 लाख किती सोडायची? 30ला. 1,30,000 सोडायची. नंबर सांगा तुमचा. 99 22 03 61 17. जरा राईट आळीची ॲड आहे. राईट राईटली. हां कुठं आहे वगैरे कुठं? ठीक आहे धन्यवाद. हा इथं हां दिसले. ट्रॅक्टर खाली काळा त्याचा काय मुर्रा वगैरे आल्या चालते. काय सांगायला किंमत? 60,000. दूध गॅरंटी? 4 लिटर. 4 लिटर दूध गॅरंटी. किती व्यापारीची आता हे? दुसऱ्या बारीचे. थोडा पुढे. जरा लंगडाली का? दूध किती दे? दूध गॅरंटी किती? 4 लिटर दूध गॅरंटी. किती दिवस बाकी आहेत अजून? आता इथं तेवढं काय नाही बघा सर माहिती. हो गावरान म्हैस. महिन्याच्या मध्ये घेते म्हणजे आता किती बारीची होती तरी सांगा की? दुसऱ्या बारीची. मीडियावाले ना का? मी शेतकरीच हो तुमच्यासारखा. तुम्हाला जण घरी बसल्या जागी उगा बाजार भावाला चला तुम्ही माझ्यासोबत शेत. हाचापूरचा आहे मी. सगळं माहित आहे. हा घेऊ. किती म्हणल्या किंमत? 60,000 रुपये. काहीतरी कमी जास्त होईल. हा ओके. नंबर सांगा तुमचा. 91 58 58 97 18. ओके. सकाळी काय 1 एकर फवारणी करून आलो. 2-4 टाक्या मारून. आता हे गेलं की डोर बैल चारून अजून आऊत लावायचं. सोयाबीन मारले की? सोयाबीन मारले नाही कापसावर. हा काम करून यायचं का परत जाऊन काम करायचं. आता व्हिडिओ करायचं. हे टाइमपास आहे आपला. आपल्या चॅनलला टाकतो. कंपनीला नाही माझ्या चॅनलला टाकतो. स्मार्ट शेतकरी मराठवाडा. नंबर सांगितलं तुमचा? होतील कमी जास्त? कमी जास्त होतील. सगळे पैसे कसे भेटतील? जागा कमी पैसे जास्त कोण द्यायला? चालतंय धन्यवाद. ओके. 1,45 सांगा. 1,45,000.
हिचे 1,45,000 1,35,000. हिची दूध गॅरंटी काय सांगायला? 5 लिटर दूध गॅरंटी. किती बारीची आहे आणि किती दिवस बाकी आहेत? हां किती दिवस बाकी आहेत अजून? 20 दिवस बाकी आहेत. ओके. दूध गॅरंटी किती म्हणल्या? 5 लिटर. ओके. अजून बरे महिनाभर आहे अजून? 20 दिवस 20-25 दिवस मागे घेतात. ओके. किंमत किती म्हणल्या? 1,45,000. ओके. लई निवांत बसल्या. नांदेडला म्हशीसाठी स्पेशल आहे. म्हशी नांदीला घेऊन जायचं. आता हिला मागलीत नाही बाजारात? कितीला? 1,10,000 मागितलं. शेवटी कितीला सोडतो? 1,35,000 सोडायचे. ओके. नंबर सांगा. 99 23 48 52 28. कोण्या गावचे? मुदखेड. ओके. हां का हे बघा, मी आता येता सकाळी एका शेतकऱ्याने फोन केला भोकरच्या. त्यांची मागच्या रविवारी आणली होती, इकली नाही काय. मग व्हिडिओ माझा तो व्हिडिओ कालचा रविवारचा गाईचा व्हिडिओ 6,000 लोकांनी पाहिला आहे. हां तर असंच एखादी रँडम शेतकऱ्यांनी कॉल केलेत, 61,000ला गाई इकली. आज सकाळी फोन केलेत. धन्यवाद दादा म्हणले. परळी माहिती आहे तुम्हाला तिकडे? हां परळीकडे एका शेतकऱ्याने घेऊन गेले म्हणले. कितीला दिल्या काका? पुढे कितीला दिल्या? 57ला एक घेऊ. 57ला खाली 57ला फुकट भाव. कोपन भावाचा कोपन भाव ही लिहिली आहे. पहिला वगैरे 57ला कोपन भाव आहे. आता कोपन भाव. दूध गॅरंटीची दूध आता येऊन पहिल्या बारीची म्हणाले. पहिल्या बारीची. ओके. पहिला रू आहे. कशा सडा मुडाला बघा माहिती. स्मार्ट शेतकरी मराठवाडा. सोडून टाक सोडून टाक. चॅनलवर चालली माहिती. पहिल्या रुवानं होय 57ला ऐकली. 3 दिवस झाले. हिची काय सांगायला किंमत? तिचे 65,000. 65,000. दूध गॅरंटी हिची पहिली आणलेली 2.5. किती बारीची आता मग? हे दुसऱ्या बारीची. दुसऱ्या बारीची. हां हे बी 57ला द्यायची आलत कोणी गिऱ्हाईक तिथल्याच भावात. ओके. बघा म्हैस कशी आहे. लाख रुपयाच्या म्हशीला असे थडं नाही तर दाखवा इथं. 57,000ला हिने बाई. हा हिलाही 57ला द्यायचं. 1 रुपया कमी नाही त्याच भावात द्या तिला बी. आपलं अजून किती दिवस बाकी आहे तिचे? तिचे 15 दिवस बाकी आहे तिचे. बरं. नंबर सांगा तुझा. 84 59 90 34 48. ओके. हे तुमच्याच आहेत? हा ते बी आपल्या हिची काय सांगायला किंमत? फोटो हिचे 1.5 तिचे 1.5. 1,05,000 1,05,000. ही किती बारीची आता? हां किती होता? दुसऱ्या बारीच्या. दोन्ही बी? दोन्ही. दूध गॅरंटी दोन्हीची? दोन्ही 3 3 लिटर दूध. पहिल्या 3 दिल्या दुसऱ्या 4 दिल्या. ओके. मागितलं बाजारामध्ये? हो. कितीला? हे 95ला मागली ते 85ला मागली. शेवटी कितीला सोडतो म्हणाले? हां हिने कितीला सोडतो म्हणाले? 1 लाखाला. 1 लाखाला हे आणि हे बी 1 लाखाला. ओके. 95 सांगल्याने 1 लाखाला कसं? नाही 1.5 सांगले तिचे. ओके. 1.5 तेच ना. 95ला मागली म्हणाले. ओके. चालते. ठीक आहे. नंबर देताच होई की तुमचा? एकच होईल. मला घ्या की 97 96 66 01 4673. किती दिवस बाकी आहेत काकाईचे? काकाईचे किती दिवस बाकी आहेत अजून? हिचे काय 10 दिवस. सोड रे पहिला. 10 दिवस बाकी आहेत हिचे. हिचे 15-20 दिवस कासाला लागली ना आता? लागली का? 15-20 दिवस हिची बाकी आहेत. हिचे 10-15 दिवस. वॉटर क्वालिटी काय ते सांगा की हो. तुम्ही. सांग ना तिला काय ना दिल्या. वॉटर क्वालिटी बघा, हे बघा, ते बघा. हे बघा. हिने आता कासाला लागली. हा लागली. 15 दिवस बाकी. 15 दिवस बाकी आहेत हिचे. मुरा होय बघा मुरा. हां ठीक आहे. तोंड टाकून घ्या की रोज करायला. घेतलं. चालते. ठीक आहे. धन्यवाद.
काय सांगायला किंमत 1,60,000 रुपये 1,60,000 किती व्यापारीची आहे तिसऱ्या नाही तिसऱ्यानं दूध गॅरंटी 7 लिटर 5 लिटर 7 लिटर इली काही यायची अजून याची बाकी आहे किती दिवस आहेत अजून आणि 10 दिवस बाकी आहेत 10 दिवस मागितले बाजारात मागितलं किती 1,40,000 1,40,000 मागितले शेवटी कितीला सोडतो म्हणा 50ला सोडता 1,40,000 मागितले 50ला सोडतो म्हणाले 10-15 दिवस आहेत बाकी अजून 10 दिवस 10 दिवस तेच 10-15 दिवस हिची 1,50,000 रुपये हिचे किती दिवस बाकी आहेत 8-10 दिवस बाकी आहेत 8-10 दिवस घेईन आहे ना 8-10 दिवस घेईन आता बघा 6-7 दिवस हो हो हे किती व्यापारीची आहे ही तिसऱ्या व्यापारी ओके दूध गॅरंटीची किती सांगाले 5ची ओके किंमत 1,25,000 हिला मागितलेत शेवटी सोडायची आता नंबर सांगा तुमचा 91 45 62 60 38 38 लय निवांत बसल्या काय किंवा बसला तर बापू चला आमचा हिरो वाटलो आमच्या म्हशी शिकल्या 2-3 आता निघले का हा मोठ्या म्हशी शिकल्या आता कुठं आहे त्या नेल्या की धरून धरून कुठे तिकडे ठेवल्या इथं होत्या इथं होत्या काय मोठी घरी 3 लाखाची विकायची आहे ते हा इकायच्या ये घरी आमचं मस्त पद्धतशीर हिरो कर आणि मग आमचा वाटला पुढे लांब नाही हा 4 किलोमीटर इथं मुदकडे मध्ये 4 किलोमीटर आहे दोनगाव 4 बोला की किलोमीटर आहे. दोनगाव आहे. 3 लाखाची आहे 3 लाखाची किती लिटर आता देते घंट्याला ये बा 10 तुला काय लिटर. टेन्शन 10 घ्यायला लिटर. तुम्हाला का सांगलो दुसऱ्या नाही वगैरे ओके हे कामटा बाजाराला गेलती की शंकरदाच्या शंकर मावळी हे गेलती की ना घेऊन याच्या सध्या मोठ्या बाजारात प्रत्येक बारीला जातात हा हा तू ये तू बयाना कोणीच घेण्या माया शो तू ये बापू चालतं हिची काय सांगायची किंमत टेन्शन करू नको 70,000 रुपये किती व्यापारीची आता आहे चौथ्या बारीची दूध गॅरंटी आता हे 5 आहे आता 3 लिटर दूध आहे तिला हा वगळून नाही तिला 5 आहे ओके किती आहे मग? 3 आहे बा, 2 आहे 3 लिटर काका तुझा नंबर होता गाबा गेली आहे का गाबा महिना दिला महिना नाही ना तिचं काय सांगा टाकून बघा चला 70,000 रुपये किंमत द्यायची द्यायची हा 2 कमी 70ला खरं सांगा व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना 65,000 द्यायची 65,000 65,000 हा. ओके 70,000 सांगायची 65,000 सोडायची द्यायची नंबर सांगा नंबर 7020 हां 3312 हां 85 ते 3 लाखाची म्हैस कितीला सोडायची ते 3 लाखाला द्यायची कमी द्यायची नव्हती महाग 3.5 लाख भाव आहे मग बघा होय हा दूध किती गॅरंटी द्या तिची ते 8 लिटर किती व्यापारीची आहे दुसऱ्या नाही दुसऱ्या व्यापारीची हा आहे. जापर होईल आणल्या नाही तिला आणलं नाही तिला घरी आहे तिला पुढच्या वेळी ठीक आहे तरी कोणाला शेतकऱ्याला हवी तर तुम्हाला फोन करतात ठीक हा आहे मग शेतकऱ्याला द्यायची कोणाला बी 18 लिटरची गॅरंटी देऊ तिची 2 8 लिटरची 18 लिटर हा 9 लिटरची गॅरंटी देऊ ओके ठीक आहे चालतंय धन्यवाद लई आराम करायला निवांत बसले दोनगावला ये आपल्या इथे व्हिडिओ करायचे आपल्या काही दोनगावला दोनगाव 3 किलोमीटर आहे नांदेडून इथं यायला ना दिल्लीलाच द्या की पुऱ्या पाकिस्तान हिंडायला की महाराष्ट्र कोण तुम्ही हे काय मोबाईल नाही हो कुठे फिरणार आलो माहिती फिरणार आलो मी हो का सकाळच्या पारी औषध मारून आलो मी जाय ना हो मी फक्त काय करतो माहिती आहे नाही उमरीला ते मी त्याला शेतकरी म्हणल्याने केलं तो कमेंट करून शेतकरी सांगितले होते तो पहिले तो बाजार भरला नव्हता तेवढा दोनगावला खरंच आहे माहिती 2-4 शेड आहेत हां मोठी मोठी शेड आहेत त्या आनंद पडलं तर 50 म्हैस आहे हे बघ इंगे बरं 50 म्हैस काला म्हणतात आता माझं कसं आहे बघा
मला शेतातलं काम करून बाजारला जाणं आणि परत हे केलं की परत जाऊन शेतात काम करणं. आता सकाळी औषध मारून आलो, आता जाऊन आऊत लावायचं आहे. आता व्हिडिओ करायला टाईम भेटणार तर टाईम काढून व्हिडिओ करावं लागते आता ते. हो चॅनलला टाकायचं. तुमच्याकडे आहे म्हैसी आणले नाही घरी आता घरी आता आणशाल की आता पुढच्या रविवारी. दूध उत्पादक शेतकरी म्हणा तसं घ्यायचे आहे उलट तुम्हाला. हां तेच ओके. 50 म्हैस आहेत. काय म्हशीचे भाव वाढलेत काय? खूप भाव आले भावाचं काय राहिलं हां? सोन्याच्या म्हणजे तुम्ही आता पाहालो, मी तर पाहालो शेतकरी आता पाहिले. बाजार चेक बघायलाच की भाव कसा आहे काय नाही हा त्याच्या दुधाचे भाव वाढलेत. होय त्याच्यामध्ये काय भाव कमी आहे का कोणाचा आहे की नाही आम्ही बघतो नाही ना हा तेच म्हणालो मग. आणि 2 लाख 2.5 लाख म्हैसचा भाव कामट्या बाजारात बघलोय 2-3.5 लाखापर्यंत म्हशी आहेत. हा. म्हशीचे भाव असे एवढे वाढलेत, गाईचे वाढलेत. हा. हे जाऊ दे काय काय बोलायला काय आपण काय नाही त्याला का आपली चर्चा आहे, नॉर्मल चर्चा आहे, लाईव्ह नॉर्मल चर्चा आहे आपली. खरं ते सांगायला हा आपण काय आगाऊ कारण- काय होय तुम्ही व्यापारी माणसा हो. पुन्हा शेतकऱ्याकडे म्हशी राहतात ते सुद्धा घेऊन येतात. भाव वाढले म्हणजे ना फरक असतो ना. ही काय ही खूप सारे घेणारे राहतात, खूप सारे विकणारे बी राहतात शेतकरी. हो काका कालचे आपले एक चालू आहे 2,90,000 रुपयाला एक. म्हैस काय नाही म्हशी होती 2 विकल्या 2,90,000 लिखली. ओके जोडा तुम्ही कोणा गावचे? डोनगाव. डोनगाव. ओके मध्ये टाकून देईल नाही नाही काय काका? शिंगाचं काय नाही नाही काय नाही काय. काढता हे म्हणाला आज सामान तपासून गेलं, सामान टाकून देणे हेडवर मग काय घ्यायचं बिनकामाचं कोणतं सामान? हा हा काम घरला येतात. हा नाही काय तुम्ही बी कामच करायला किंवा आता बैलाचे ढोराचे शेंग काढत राहतातच की. काढावंच लागते. हा काढावंच लागतात. त्याच्याशिवाय ढोर कसं आकर्षित दिसेल. ढोर चांगलं दिसत. ढोर चांगलं दिसते. मग ते दिसते भाऊ. हा ठीक आहे चालते धन्यवाद. किती सांगायला किंमत? 1,15,000 रुपये. 90 ला मागणी चालू आहे. ओके 90ला बघायला इली काय आता इली काय 10-11 वाजता बाजारातच इली. किती व्यापारीची आहे दादा? किती व्यापारीची? किती व्यापारीची आता हे इलेले? दुसऱ्या व्यापारीची आहे. दूध गॅरंटी किती दिले? 5 ची गॅरंटी आहे. 5ची गॅरंटी. 1,15,000 रुपये. कितीला सोडतो म्हणाले मग? 95 ला देऊन टाकायचं. 95ला सोडतो म्हणाले. त्याने 90ला मागायला. 90 ला मागायची 95 ला द्यायची. ओके नंबर सांगा तुमचा. 88 30 45 27 30. ओके इली म्हणा सकाळी. हे पण तुमची आहे ना? विकली का? ओके कोण्या गावचे काका? कोण्या गावचे? हा? शेलगाव. म्हैस आणले का घ्यायला आले? आणले ते होते. होय काय सांगलं काका किंमत? किंमतीची 1 लाख सांगा. 1,00,000 रुपये किंमत. दूध गॅरंटी? गॅरंटी 4 लिटर. 4 लिटर. किती व्यापारीचे आता? तिसऱ्या ना. तिसऱ्या बारीचे आहे. किती दिवस बाकी आहेत अजून हिचे? 10-12 दिवस. 10-12 दिवस बाकी आहेत. कोणती गावरान गावरान? 1,00,000 रुपये. 1 लाख रुपये 1,00,000 रुपये मागितली ना 90 ला. ओके कितीला सोडतो म्हणा? 90 ला मागली 95 म्हणलो मी. कमी जास्त होईल काही. ओके नंबर सांगा तुमचा. नंबर सांग. 9226 8509 ओके 95ला सोडायचे. दूध गॅरंटी? दूध गॅरंटी 4 लिटरची दूध गॅरंटी. किती व्यापारीची म्हणले का? तिसऱ्या बारीची. किती दिवस बाकी आहेत अजून हिचे? 10-12 दिवस. 10-12 दिवस बाकी आहेत. ओके कोण्या गावचे तुम्ही? जामगाव. जामगाव. उमरी. ठीक आहे धन्यवाद. तुम्ही?
जामगावचे अहो कवा टाकायला की आम्हाला एकदा भेटणार यूट्यूबला युट्यूबला हा. बरं ठीक आहे कोण्या गावचे काका तुम्ही इजळी तुम्ही काका इजळीचं तुमचे आमदुरा तुमचं इजळी दूध उत्पादक शेतकरी हा. किती आहेत म्हशी तुमच्याकडे आमच्याकडे 2 हातात 2 हजार ओके तुमच्याकडे 3 हातात आता घ्यायला आले बाजारात घ्यायला आहे की विकायला आले घ्यायला आले काका तुम्ही घ्यायला आले कसं काय म्हशीचे भाव वाढले थोडा आहे हा भाव वाढले दुधाला भाव नाहीत म्हशीला वाढलेत हां चारा नाही पाऊस पण नाही तरी 70 रुपये चालू आहे का पाणी पण नाही 60 रुपये पाणी सध्या पिकापुरतंच आहे पाणी 60 रुपये लिटर आहे 60 रुपये दारू 150 रुपये लिटर पाण्याची बाटल 20 रुपये लिटर आहे हां. खलीचं 21 झालं खलीच वाढलेत ना तसं खलीचा भाव आता सांगा दुधाला भाव 60 रुपये मग काय दारू विकलेलं बरं की दूध विकलेलं बरं तुमचे किती लिटर जातात दूध तुम्ही कोण्या मार्केटला नेतात अजून गावातच 60 रुपये भावाने की डेअरीवरीला जातात पाहिजे ओके हां. ते मुतकडे 100 रुपये की नांदेड सवय पॉईंट टाकून हा ते आता धंदा आहे चालू. चालतंय मुदखेड बाजार कसं काय म्हणजे ना म्हशीसाठी कामठा बाजार चांगला प्रसिद्ध आहे हा मुतकडा जास्त म्हशी येणार म्हशी येणार पण आता का म्हशीसाठी चांगला म्हणलं तर कामठा बाजार सगळ्यात मोठा आहे खूप दुरून शेतकरी व्यापारी येतात तिथे हां तिकडं किनवट आंध्रा हैदराबाद निजामाबाद खूप दुरून येतात व्यापारी शेतकरी हां आपल्याला हे गावरान म्हशी साध्या म्हशी म्हणलं तर मुदखेड बाजारामध्ये पाहायला भेटतं ठीक आहे मग बाकी काय हां पाणी पण आहे दुसरं काय पाणी पण नाही पाणी तुमच्याकडे कसं काय नाही आमच्याकडे भरपूर आहे पाणी केवायसी करून घ्या पाणी पडते का केवायसी म्हणत हां बाबा तुझ्या तालुक्यामध्ये केवायसी झाली नाही केवायसी करून घे तालुक्यात पाणी पडतं वारे वा तुमच्या हातात आहे केवायसी तुमच्या हातात आहे वारे वा आम्हाला म्हणलं नाही केवायसी इलेक्शन करताना केवायसी केल्याशी इलेक्शन करू नका आता कसं केवायसी म्हणाले तुम्ही बोगस मतदान करा हा बोगस मतदान करा म्हणाले तेव्हा हा इथं जाऊन माझं डबल मतदान करा केवायसी केल्याशिवाय मतदान करा म्हणाले नाही आता करायला पाहिजे अरे वा आता म्हणाले पाणी केवायसी केल्याशिवाय पाणी पडणार नाही तुमच्या हातात बघा. हे मी म्हणलो नाही हो मागून शेतकरी म्हणला ते म्हणाले कसं म्हणते हो मागून 2000 पुढं हे शेतकरी म्हणला ते एका पोरानं फोन लावला होता हा बरमध्ये बोलायला काय म्हणला हा हो म्हणला तुमच्या जिल्ह्याची केव्हाची यायला नाही खरंच लय पाऊस पिकापुरताच आहे फक्त अजून कुठं 5 वर्षात 3 वर्षाला पीक होते हव्यावर पीक येतात काही टेन्शन होगा पीक येते नंबर पण नंतरचा कधी ओला मग 9 रात्र पाणी पडते खरा बघा ओला दुष्काळ कधीही चांगला हो काका एखादी एकर यावेळेस पडी राहिलेलं बरं मात्र पुढल्या सीझन रब्बीचं बघावं लागेल हां काय मग आमदार शेतकऱ्याचा नंबर 1 घरामध्ये माल मौनाचा माल होते वाघावर पीक येतात हे बघा आता काही भागामध्ये आता तुमच्या इकडे कॅलनची सोय आहे पाण्याचं सोय आहे आमचा रायकोट जाकापूर हासापूर किंवा भोकरबाग हे सगळा कोरडवाहू भाग आहे त्यांना पाण्यावर सगळी पावसाच्या पाण्यावर उपलब्ध आहे शेती बोरला किंवा हिरीला फक्त रब्बी पुरतं पाणी आहे पण पुढी चालण्यासाठी पाणी नाही तर शेवटला गव्हाला तरी कमी पडते जास्त कशाला तरी कमी पडते हा म्हणजे हे तुमच्या इकडे नंबर जल्दी येते इकडे पिकावर पीक येणार पुढी सगळा विचार करावा लागते पुढे उन्हाळाभर पाणी पिण्यासाठी लागेल ना जनावरांसाठी सगळ्या गोष्टी पाण्यावर पाणी हा. ऊस तुमच्याकडे एक बार लावते औस पण होला असा ऊस होती तुमचा ऊसावर ऊस आहे इथं लेकरू पोटामध्ये आहे कमरेवर पोट लेकरूच आहे पण नाही उन्हाळाभर पाणी पिण्यासाठी तर पावसाळा चांगला लागतेच किंवा पुढील लांबणीवर पाऊस गेला तर फायदा होते त्याचा हा गेल्या वर्षी एवढा पाऊस पडला कोणी तरी कुणीतरी केला पुढल्या गेल्या वर्षी दिवाळीपर्यंत पाऊस पडला तरी पाणी कमी पडलं तरी आमच्याकडे पाणी कमी पडलं हो उन्हाळ्यामध्ये नाही आमच्याकडे पाण्याचा स्रोत नाही काही हा कॅलनची सोय नाही कुठली सोय नाही हा पाणी कमी आहे आणि आमच्याकडे नाही ना कॅलन वगैरे चालतंय ठीक आहे धन्यवाद